आणखीन एका व्यक्तीचं चित्र मी पाहिलं ते म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस साहेबांनी सुद्धा याचं सगळं काय जे असेल त्याचं समर्थन केलं आणि हे करत असताना त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीचा मला अभिमान आहे. ठीक आहे, यंत्रणेच्या संबंधी अभिमान असणं त्याच्यामध्ये काही हे नाही, पण त्यांनी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. त्यांचं कालचं भाषण मी बघितलं, अर्थात याच्या आधी मी पाहिलं होतं एकदा असंच भाषण. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी सत्तेमध्ये नाही असं मला काही वाटत नाही, चांगली गोष्ट आहे, पण त्यांच्यामध्ये मी मुख्यमंत्रीच आहे असं स्वच्छ त्यांनी सांगितलं. त्याचं मी अभिनंदन करतो. म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री एकदा राहिल्याच्या नंतर आपण त्या सत्तेत अजूनही आहोत याचं विस्मरण त्यांना होत नाही, ही फार चांगली गोष्ट आहे, जवळची गोष्ट आहे. आणि ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी 4 वेळेस मुख्यमंत्री होतो, पण माझ्या लक्षात नाही ही कमतरता आमच्यामध्ये. तर ही कमतरता मी कबूल करतो, त्याच्याबद्दल म्हणणं आहे. आणि परत मी असं कधी म्हणलं नव्हतं, पण निवडणुकीच्या काळात तुम्ही लोकांनी काही भाषण दाखवलं, मी येणार वगैरे वगैरे, नाही हां. तर त्यामुळं तेव्हापासून हे न येण्याचं आणि या लोकांनी सरकार विरोधाच्या वेदना किती सखोल आहेत हे याच्यामध्ये दिसतं आहे. पण मला असं वाटतं की या प्रकारची सत्ता येते जाते, त्याचा काही फारसा विचार कधी करायचा नसतो. असताना समंजसपणाने सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी, राज्याच्या भल्यासाठी करायचा असतो. आणि सत्ता नसते. मी तर माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी मुख्यमंत्री ज्या वेळेला माझं गेलं त्याच्यानंतरचा काही वेळी मी विरोधी पक्ष नेताही होतो. आणि माझा व्यक्तिगत अनुभव हा आहे, पर्सनल, की अपोजिशनमध्ये काम करणं त्यानंतर हे अधिक सुखावं असतं. 2-3 गोष्टी असतात. आपण काही निर्णय घेतो मंत्री असताना, आपल्याला रिपोर्ट येतात, चांगलं झालं, लोकांची रिॲक्शन चांगली आहे, कार्यकर्ते सांगतात की या निर्णयाला लोकांचा पाठिंबा आहे. अधिकारी खालून रिपोर्ट मागितला तर तहसीलदार कलेक्टर, डेप्टी कलेक्टरकडे, डेप्टी कलेक्टर कलेक्टरकडं, कलेक्टर विभागीय आयुक्ताकडं, विभागीय आयुक्त मंत्रालयाकडं आणि शेवटी मंत्र्याकडनं मुख्यमंत्र्याकडे. आणि त्यामुळं या पद्धतीची भूमिका आम्ही नाही. आता कुठं कुणी कायद्याचा सरळ सरळ काहीतरी आपण केलं असेल तर त्या ठिकाणी यंत्रणा हे करेल, पण आम्ही याला टार्गेट करा, त्याला टार्गेट करा असं काही सांगत नसतो, सांगणार नाही. पण आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांची भूमिका या संबंधीची ही वेगळी आहे हे स्पष्ट झालं. नॅशनल लेवल तुम्ही जे 2 महत्त्वाचे प्रश्न उचलले, you raised that against the background of this 13 round which has gone failed between India and China, and एका बाजूला पाकिस्तान मध्ये जो अटॅक होतोय, looking at the Afghanistan development which has taken place, as a former defense minister, do you really feel India is definitely being targeted at the international level? And तुम्ही म्हणतात असं की हे जे गव्हर्नमेंट आहे ते आता सध्या युनिलॅटरल पद्धतीने चालतात. अपोजिशनला कधीतरी वाटलं ते विश्वासात घेतात, कधीतरी वाटलं तर डायलॉग करतात. The first point you raised about when are you going to have a similar kind of interaction with the ruling party? असं कसं आहे, तुम्ही हा जो प्रश्न विचारला, मला चिंता ही आहे की हा जो शेजारचा मोठा भाऊ आहे आपल्याला, तो आता शिवी तसा राहिलेला नाही. तुम्ही समोर भारताचा नकाशा नजरेसमोर ठेवा. काश्मीर आज त्या ठिकाणी चायनाचा सहभाग वाढला आहे. तिथं जे काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये त्यांचा हातभार आहे अशा प्रकारचं चित्र दिसतं. नेपाळ हा ट्रॅडिशनली आपला मित्र देश. नेपाळमध्ये आता चायनाचं महत्त्व वाढलं. भूतान तिथं ते चित्र वाढले दिसते. बांगलादेश त्याच्या स्वातंत्र्याच्यासाठी आपल्या देशाने खस्ता खाल्ल्या. आज त्या बांगलादेशमध्ये चायना हा महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी प्रस्थापित करायला यशस्वी झाला. खाली तुम्ही गेला श्रीलंकेमध्ये, की श्रीलंकेमध्ये आता ही नवीन बंदर वगैरे ज्या त्या ठिकाणी बांधत आहेत, ही सगळी
आर्थिक केंद्र आणि लष्कराची केंद्र इथं चायना आहे आणि त्यामुळं आपण आपल्या देशाला सराउंडेड बाय चायना अशा प्रकारची स्थिती दिसते. त्यामुळे चायनीजचा जो इश्यू आहे त्या इश्यूच्या संबंधी माझी आणि आमच्या सगळ्या अन्य विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे की इथं राजकारण आणायचं नाही, नॅशनल इंटरेस्टसाठी सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची आणि त्यामुळे आम्ही याच्यापेक्षा पुढं जाऊ इच्छित असं आहे की मी काही सगळ्या गोष्टी सांगू शकत तर कोणी कायद्याचा सरळ सरळ काहीतरी आपण केलं असेल तर त्या ठिकाणी यंत्रणा हे करेल, पण आम्ही याला टार्गेट करा त्याला टार्गेट करा असं कधी सांगत नसतो, सांगणार नाही. पण आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांची भूमिका या संबंधीची ही वेगळी आहे हे स्पष्ट झालं. नॅशनल लेवल तुम्ही जे दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले, you raised that against the background of this 13 round which has gone failed between India and China and एका बाजूला पाकिस्तानमध्ये जो अटॅक होतोय, looking at the Afghanistan development which has taken place, as a former defense minister, do you really feel India is definitely being targeted at the international level? And तुम्ही म्हणतात असं की हे जे गव्हर्नमेंट आहे ते आता सध्या युनिलॅटरल पद्धतीने चालतात. अपोजिशनला कधीतरी वाटलं तर ते विश्वासात घेतात, कधीतरी वाटलं तर डायलॉग करतात. The first point you raised about when are you going to have a similar kind of interaction with the ruling party? नाही, असं कसं आहे, तुम्ही हा जो प्रश्न विचारला मला चिंता ही आहे की हा जो शेजारचा मोठा भाऊ आहे आपला तो आता शिवीत तसा राहिलेला नाही. तुम्ही समोर भारताचा नकाशा नजरेसमोर ठेवा. काश्मीर आज त्या ठिकाणी चायनाचा सहभाग वाढला आहे. तिथं जे काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये त्यांचा हातभार आहे अशा प्रकारचं चित्र दिसतं. नेपाळ हा ट्रॅडिशनली आपला मित्र देश. नेपाळमध्ये आता चायनाचं महत्त्व वाढलं. भूतान तिथं ते चित्र वाढले दिसते. बांगलादेश त्याच्या स्वातंत्र्याच्यासाठी आपल्या देशाने खस्ता खाल्ल्या. आज त्या बांगलादेशमध्ये चायना हा महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी प्रस्थापित करणारा यशस्वी झाला. खाली तुम्ही गेला श्रीलंकेमध्ये की श्रीलंकेमध्ये आता ही नवीन बंदर वगैरे ज्या त्या ठिकाणी बांधत आहेत ही सगळी आर्थिक केंद्र आणि लष्कराची केंद्र इथं चायना आहे आणि त्यामुळं आपण आपल्या देशाला सराउंडेड बाय चायना अशा प्रकारची स्थिती दिसते. त्यामुळे चायनीजचा जो इश्यू आहे त्या इश्यूच्या संबंधी माझी आणि आमच्या सगळ्या अन्य विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे की इथं राजकारण आणायचं नाही, नॅशनल इंटरेस्टसाठी सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची आणि त्यामुळे आम्ही याच्यापेक्षा पुढं जाऊ इच्छित असं आहे की मी काही सगळ्या गोष्टी सांगू शकणार नाही. मला आणि इथे अडचणी या दोघांना जे की अपोजिशनमध्ये काम करणं त्यानंतर हे अधिक सुखावं असतं. 2-3 गोष्टी असतात. आपण काही निर्णय घेतो मंत्री असताना, आपल्याला रिपोर्ट येतात, चांगलं झालं, लोकांची रिॲक्शन चांगली आहे, कार्यकर्ते सांगतात या निर्णयाला लोकांचा पाठिंबा आहे. अधिकारी खालून रिपोर्ट मागितला तर तहसीलदार कलेक्टर, डेप्टी कलेक्टरकडे, डेप्टी कलेक्टर कलेक्टरकडं, कलेक्टर विभागीय आयुक्ताकडं, विभागीय आयुक्त मंत्रालयाकडं आणि शेवटी मंत्र्याकडनं मुख्यमंत्र्याकडे येतं. आणि हे सगळं सांगतात अतिशय उत्तम परिस्थिती. पण ज्यावेळी तुम्ही पदावरनं जाता नसता आणि खाली फिरून लोकांच्यात आपल्या निर्णयाच्या संबंधीचं वास्तव चित्र काय हे बघता त्यावेळी खूपदा तुम्हाला मिळालेला अहवाल आणि वस्तुस्थिती याच्यात अंतर असते आणि त्यामुळं सत्य नसल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीचं असेसमेंट करायची एक संधी असते. आणि म्हणून मी स्वतः माझ्यापुरतं सांगतो याचा आनंद मला नेहमी मिळालेला आहे आणि शिकायला मिळालेलं आहे. आता इथं काहीतरी वेगळी परिस्थिती दिसते काही त्याच्याबद्दल मी काही अधिक भाष्य करू इच्छित नाही. आता आणखी एका गोष्टीच्या संबंधीचा मला आपल्याला उल्लेख या ठिकाणी करायचा आहे.
महाराष्ट्रातल्या जनतेचं मला अंतकरणापासून आभार मानायचे की परवा लखीमपूरच्या प्रश्नावरून हा जे महाराष्ट्रातल्या प्रमुख 3 राजकीय पक्ष आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, त्यांचे छोटे मित्र असतील, या सगळ्यांनी बंद करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. आणि सर्व राज्यामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी कुठं काहीतरी किरकोळ जर बात होती की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंद असताना त्या बंदमध्ये शिवसेनेसह सगळे सहभागी असताना तो बंद शांततेने झाला. याच्यासाठी सामान्य जनतेला, नागरिकांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. जसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद द्यायला पाहिजे की या सगळ्यामध्ये अत्यंत संयमानं, समंजसपणानं. आणि दुसरी गोष्ट अशी की लखीमपूरला हा प्रकार घडला उत्तर प्रदेशमध्ये, शेतकऱ्याची हत्या झाली, याच्या संबंधीचा कॉग्निझन्सची नोंद महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा सुद्धा घेतो. एकत्र मिळून याचा मुकाबला करणार का? कारण शिवसेनेच्याही काही लोकांना ईडीची नोटीस आलेली आहे, त्यांच्या मागे प्रश्न असा आहे, हा जो सत्तेचा गैरवापर जो मी म्हणतो तो काही फक्त राष्ट्रवादी पुरता नाही. आपण बघितलं त्याचं कसं आहे, याच्यात 2 चित्र दिसतात. टार्गेट हे 3 पक्ष केलेले दिसतात. टार्गेट करत असताना त्यातला जो मुख्य घटक आहे त्याच्याऐवजी त्याच्या जवळच्या लोकांच्यावर कॉन्सन्ट्रेशन दिसतं. आता उदाहरण अशोक चव्हाण. त्या माझ्या वाचण्यात आले की काही त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्यावर हल्ला झालेला होता. अशोक चव्हाणांचा हल्ला झालेला होता. आज तुम्ही आता अजित पवारांचं नाव घेतलं. अजित पवारांचं प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन काही केलं असं, पण त्यांच्या जवळ असतील, कुटुंबातले असतील, स्वतंत्र असतील, पण जवळचे असतील, अशांच्यावर त्याच्याकडे जा. आता आणखीन कोण देसाई हां, सुभाष देसाई. त्यांच्याजवळ चिरंजीवांचे कोण 1-2 लोक आहेत त्यांच्या संबंधी. तर साधारणतः त्याच्यात स्ट्रॅटेजी अशी दिसते की सत्ताधारी पक्ष जो दिल्लीचा आहे त्यांनी महाराष्ट्रातलं सरकार हे अस्थिर करण्याचे प्रयत्न 2 वर्ष केल्याच्या नंतर काही होऊ शकत नाही असा हा मार्ग स्वीकारावा. याच्यात डायरेक्ट हल्ला करण्याच्या ऐवजी शासनामध्ये जे लोक बसलेले त्यांच्या जवळच्या लोकांना या पद्धतीने एक नामोरेज करावं, भीती दाखवावी, हमले करावेत, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी घेतलेली दिसते. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये एक भावना आहे 3 पक्षाच्या, त्या अशा गोष्टी फार फायद्यात आयुष्यात, त्यामुळे त्याची काही चिंता कुणाला नाही. अपोजिशन के नेता आपके मंत्रियों पे, नासिर एनसीपी एमबीए के मंत्रियों के ऊपर आरोप लगाते हैं कि सेंट्रल एजेंसीज उनके पीछे लगती है, तो आप लोग जो है क्या ये मानते हैं कि पिछली सरकार जो थी उसमें कोई घोटाला नहीं हुआ, क्योंकि आपके चुनिंदा लोग इसके खिलाफ आवाज उठाते, बाकी महाविकास आघाडी के बहुतांश मंत्री जो है वो चुप बैठे. असं आहे की आम्ही ज्या नेतृत्वाच्या विचारात वाढलो ते आमचं नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांनी आम्हाला संस्कार दिले आहेत की राजकारणामध्ये सत्तेचा गैरवापर किंवा विंदकीलेस हा कधी दाखवायचा नाही. आणि त्यामुळं या पद्धतीची भूमिका आम्ही न्यायचा कुठं कुणी काढल्याचा असं आहे की मी काही सगळ्या गोष्टी सांगू शकणार नाही. मला आणि इथे अडचणी या दोघांना जे ब्रीफिंग केलं जनरल नरवणे आणि हे संरक्षण मंत्री, त्यांनी आम्हाला दोघांना हे करण्याच्यामध्ये कारण आहे. आम्ही दोघंही डिफेन्स मिनिस्टर होतो, त्यामुळे इतरांच्या पेक्षा या सगळ्या एरियाच्या संबंधीची थोडी बहुत वास्तव स्थिती आम्हाला माहिती आणि त्यामुळे काही चर्चा केल्या, काय करण्याच्या संबंधीच्या चर्चा केल्या, पण त्याच्यामध्ये जाहीर बोलू इच्छित आहे.
जहाँ तक मेरी पार्टी एनसीपी की टीम है वो लखनऊ को 2 दिन जाकर आ गई, पहले दिन ही गई और वहाँ के लोगों को और कोई सहायता देने की आवश्यकता है। हमारी ताकत वहाँ सीमित है, फिर भी वो की। जहाँ तक इलेक्शन की बात है, हम इस इशू पर अन्य पॉलिटिकल पार्टी के साथ बात करें। मेरा इसमें कहना साफ ये है कि उत्तर प्रदेश में परिवर्तन करना हो तो जिस पार्टी के पास ज़्यादा ताकत है और जो बीजेपी के खिलाफ मजबूती से खड़े रहने के लिए तैयार है, उनको हमारे जैसे लोगों ने सहयोग देना चाहिए, क्योंकि हम वहाँ रहकर, हम वहाँ चुनकर एक अलग स्थिति पर आ सकते हैं। ऐसी हमारी स्थिति नहीं है। हम सिर्फ जो वहाँ बीजेपी को डिफीट कर सकते हैं, उनके रास्ते में रुकावट करने का काम कर सकते हैं। ये हम करना नहीं चाहते, इसीलिए हमारे सभी साथियों के साथ बैठकर हमने उत्तर प्रदेश में ये तय किया है कि हम अखिलेश सिंह उनके नेतृत्व पर जो समाजवादी पार्टी है उनको सहायता देगी। कुछ चंद सीट रहेंगे तो उनके सलाह से लड़ेंगे, मगर आज वहाँ वोटों का बंटवारा नहीं होना चाहिए, ये सूत्र हम करके काम कर रहे हैं। एनसीबीच्या संदर्भात आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी उद्धव घोषित केल्याच्या तुम्ही पण मत व्यक्त केलं. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून काही प्रमाणात जे त्यांच्याकडनं ब्रीफ फॉलो केले गेले नाही, अधिकारांचा गैरवापर केला गेला आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून होणारा जो गैरवापर आहे त्याच्याबाबत तुम्ही काही हा मुद्दा आज शाह बोला, मला काय शाह नाही म्हणजे आमच्यात काही लोकांना हे फार लागले आणि हे सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हे सगळे लोक आले घरी पाहुणे. तुम्ही असं म्हणालात अनिल देशमुखांवर ज्या गृहस्थांनी आरोप केले ते कुठे आहेत याची तुम्हाला कल्पना नाही, पण सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमचा संपर्क संवाद त्यांच्याशी आहे का? नंबर 1. नंबर 2 मुद्दा की महाविकास आघाडीतल्या अनेक आमदार नेत्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय. शिवसेनेचे काही आमदार किंवा मंत्री या चौकशीला सामोरे गेलेले आहेत, तर अनिल देशमुख या चौकशीला 5व्यांदा समन्स आल्यानंतरही उपस्थित राहत नाही, यामागचं काही विशिष्ट कारण आहे का? काही कारण नाही. त्यांचं आता आज का उद्या का परवा आहे 2-3 दिवसात हायकोर्टामध्ये कुठल्याच एका कोर्टात शेवटची केस आहे, त्या संबंधीचा निकाल वागायची ते वाट होती आणि मग जे काही कोर्टाचा आदेश असेल ते जातील असा माझा अंदाज आहे. माझी त्यांची भेट नाही, पण मला खात्री आहे की एकदा ही कोर्टाची प्रोसेस संपल्यावर जे कोर्टाचे आदेश असतील तसं ते आदेश करेल. इनका होने दो ना. ती नाकारण्याऐवजी सरकार आम्ही बनवणार सगळे मिळून, त्यांची कशाला मदत घ्यायला पाहिजे. आणि ह्या सरकार बनवावं म्हणजे जे बोलतात तर त्यांना त्यांचं सामान्य ज्ञान राजकीय अशा प्रकारचे निर्णय घेण्याच्याबद्दलचं सीमित आहे, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. पण नॅशनल लेवलला या संबंधीच्या काय चर्चा झाल्या किंवा होत होत्या त्यांच्या पक्षाकडनं याची माहिती त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचं ज्ञान जरा अपडेट होईल. राजनाथ सिंह ने कहा है कि सावरकर लड़ने करके कि जो माफी सावरकर ने मांगी वो महात्मा गांधी के कहने के बाद मांगी है और उसको विपक्षी जानबूझ करके राजनीतिक तौर पर इस्तेमाल करते हैं. मैंने जो सावरकर के बारे में पढ़ाई की इसमें ये बात मैंने कभी देखी नहीं. एक, गांधी जी के बारे में जो मैंने आज तक पढ़ाई की, प्रशासनाशी आमचे संबंध चांगले आहेत. व्यक्तिगत मला मी विरोधी पक्षात होतो किंवा सत्ताधारी पक्षात होतो, मला महाराष्ट्राच्या
काय ते सचिवालयामध्ये काम करणारे जे कोणी सहकारी असतील त्याच्यात कधी मला असं अंतर जाणवलं नाही, कारण आमचा सुसंवाद सगळ्यांचा असतो आणि सत्तेचा उन्हाळाच आम्ही लोकांनी कधी दाखवला नाही. म्हणजे माझ्या पुढचं सांगत नाही, इथं जे आमचे सगळे सहकारी होते त्यांच्यासह सांगू इच्छितो. आता इथं काय घडलं आहे, इथं नवाब मलिकांनी एका व्यक्तीच्या संबंधीची काही मतं मांडली. त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्याच्या बद्दलचा अनुभव घेतला. मी केंद्र सरकारमध्ये काम केलेले अधिकार असल्यावर थोडी बहुत माहिती घ्यायचा प्रयत्न केला. ते जे अधिकारी आहेत त्यांचं नाव वानखेडे वानखेडे त्यांचं नाव आहे. आणि याच्या आधी एअरफोर्सवर काय ते एक्साईज आणि चेकिंग विकत करतात हां त्यामध्ये ते काम करणारे होते. तिथल्यासुद्धा काही कथा मला ऐकायला मिळाल्या, पण माझ्याकडे पूर्ण त्याचं चित्र नाही म्हणून मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. पण इथं काय झालं, इथं 2 एजन्सीज आहेत. एक केंद्र सरकारची नार्कोटिक्सच्या संबंधीची ॲक्शन घेणारी एक एजन्सी, राज्य सरकारची मुंबई पोलीसची सुद्धा या क्षेत्रात लक्ष देणारी दुसरी एजन्सी. आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला की गेल्या काही दिवसात किंवा वर्षात केंद्राच्या एजन्सीनी तिची रिकव्हरी केली. तर त्याचं उदाहरण माहिती जी काही मिळते ती अतिशय थोडी, म्हणजे नंबर कदाचित असेल पण क्वांटिटी ही शुल्लक आहे अशा प्रकारचं चित्र दिसतं. कुणाच्या खिशात फुली सापडली, कुणाच्याकडे काय आणखीन सापडलं, पण ते इतकेच होतं, एवढं ग्राम होतं. याच्या उलट मुंबई पोलीसचा हा नार्कोटिक्सचा विभाग आहे, त्यांनी जे कॉन्फिस्केशन केलं, जे काही पकडलं त्याचा एकंदर प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीच्या पेक्षा कितीतरी अधिक होतं. आणि त्यामुळं त्याच्यातून एक गोष्ट शंकेला जागा अशी येते की राज्याची एजन्सी ही दिलेलं काम प्रामाणिकपणानं सखोलपणानं करते आणि ही जी